कॅप्टन अशोक खराच्या सिन्नर तालुक्यातील ईशानेश्वर मंदिराला पर्यटन विकास निधीमधून 1,05,00,000 रुपयांचा निधी दिला गेल्याची बाब दैनिक आपलं महानगरनं उघड केल्यानंतर आता एक मोठा धक्कादायक माहिती आता आपल्या समोर येते आहे। हा जो निधी आहे तो कशाच्या आधारावर दिला गेला याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब आता समोर आलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाच्या फायली गहाळ झाल्या की काय किंवा जाणून बुजून त्या गहाळ केल्या की काय असा देखील संशय आता बळावला जातोय। खरं म्हणजे प्रादेशिक पर्यटन विकासचा जो निधी आहे म्हणजे पर्यटन विकास जो निधी असतो तो मिळवण्याची काही प्रक्रिया असते। पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये त्या संबंधित पर्यटन स्थळाचा समावेश असणं हे आवश्यक असतं। अ, ब आणि क अशा 3 वर्गवारीमध्ये पर्यटन स्थळांची जी यादी आहे ती शासनाकडून प्रसिद्ध केली जाते। अ वर्गाचं जे पर्यटन स्थळ आहे त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी दिला जातो। ब वर्गासाठी राज्य शासन देतं आणि क वर्ग जो आहे त्या क वर्गातील पर्यटन स्थळांच्या निधीसाठी हा जिल्हा स्तरावरून प्रस्ताव जो आहे तो संबंधित मंत्रालयाकडे पाठवला जातो आणि त्यानंतर जिल्हा नियोजनच्या माध्यमातून त्या निधीचं वितरण केलं जातं। त्याचं एस्टिमेट जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत बनवलं जातं आणि तो प्रस्ताव हा जिल्हा नियोजनकडे पाठवला जातो आणि जिल्हा नियोजन मार्फत पुढील मंजुरीसाठी हा प्रस्ताव जो आहे तो संबंधित मंत्रालयाकडे पाठवला जातो। अशी साधारणपणे ही कायदेशीर प्रक्रिया असते, प्रशासकीय प्रक्रिया असते। परंतु या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर कॅप्टन खरात याचे राज्यातील अनेक मंत्र्यांशी असलेले लागेबांधे जे फोटो समोर आलेले आहेत त्यावरून त्याचे अनेक मंत्र्यांशी असलेले संबंध, महसूल प्रशासनामध्ये अनेक अधिकाऱ्यांशी त्याचे असलेले लागेबांधे या माध्यमातून त्यानं आपल्या संस्थांसाठी आपल्या ट्रस्टसाठी निधीची खैरात मिळवले की काय असा संशय जो आहे तो व्यक्त केला जातो आहे। आणि या संदर्भामध्ये दैनिक आपलं महानगरनं सर्वात प्रथम प्रकाशझोत टाकला। आपण 2 दिवसापूर्वीच एक बातमी प्रसिद्ध केली की पर्यटनच्या माध्यमातून 1,05,00,000 रुपयांचा निधी मग तो विविध विकास कामांसाठी असेल, सभागृहाचं बांधकाम असेल, त्या मंदिर परिसरामधले पेवर ब्लॉक टाकणे असेल किंवा पुरुष आणि महिला भाविकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण करणं असेल याकरता हा निधी दिला गेला। परंतु आपण गेल्या 4 ते 5 दिवसापासून एक शोध घेत होतो की कोणताही निधी दिला जात असताना त्याचा एक प्रस्ताव तयार करावा लागतो। मग या ट्रस्टनं म्हणजे शिवनिका ट्रस्ट जो आहे ईशानेश्वर मंदिराचा त्या ट्रस्टच्या मार्फत जिल्हा प्रशासनाला काही पत्र दिलं गेलं होतं का किंवा कोणत्या लोकप्रतिनिधींनी या ट्रस्टला निधी मिळावा याकरता शिफारस केली होती का किंवा प्रशासनानं स्वतःहून हा प्रस्ताव तयार केला गेला का याचा आपण शोध घेतला। परंतु असा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आढळून आलेला नाही। कदाचित तो मंत्रालय स्तरावर तयार केला गेला असेल त्याचा शोध घ्यावा लागेल। परंतु नाशिकमध्ये स्थानिक प्रशासनाकडे मात्र या संदर्भातली माहिती उपलब्ध नसल्याचं दिसून येतं। परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पर्यटन स्थळांना निधी दिला जात असताना तीर्थक्षेत्र विकास वेगळा आणि पर्यटन स्थळ विकास वेगळा या 2 मध्ये वर्गवारी केली जाते। अ, ब, क जसं मी मगाशी म्हटलं की 3 प्रवर्गामध्ये ही वर्गवारी केली जाते आणि आपल्याकडे जी पर्यटन स्थळांची यादी उपलब्ध आहे ब आणि क वर्गातली त्यामध्ये सिन्नर तालुक्यातील जी काही पर्यटन स्थळं आपण नमूद केलेली आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारे यामध्ये हा जो निधी आहे ईशानेश्वर मंदिर आहे त्याचा कुठेही समावेश नाही। मग यादीमध्ये नाव नसताना कोणाच्या सांगण्यावरून हा निधी दिला गेला हा मुळामध्ये खरा म्हणजे प्रश्न आहे आणि आता याचा शोध जो आहे तो तपास यंत्रणेला घ्यावा लागेल आणि याचा सगळ्या एकूणच तपासानंतरच या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका निधी कोणी दिला हे सर्व समोर येईल। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।